एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा परभणी शहरात 7 तारखेला महामोर्चा होणार आहे आणि त्याच्या तयाऱ्या खरं तर सुरू आहे। तांडे वस्त्यामध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे। 7 तारखेच्या मोर्चा संदर्भात नेमकं कशा तयाऱ्या आहे हे आपण जाणून घेऊया। सोनपेठचे नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड माझ्यासोबत आहेत। राठोड साहेब, 7 तारखेला मोर्चा आहे, कशा तयाऱ्या सुरू आहेत? परभणी जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणाचा लाभ आमच्या बंजारा समाजाला भेटावा म्हणून 7 तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये तमाम पूर्ण 8 तालुक्यातून सर्व महिला भगिनी, युवक, वयोवृद्ध, वडीलधारी मंडळी पूर्ण मोठ्या ताकदीनिशी आम्ही त्या ठिकाणी 7 तारखेला मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर इथे नेणार आहोत। या ठिकाणी मोर्चाच्या तयारीसाठी सोनपेठ शहरातून जवळपास 100 गाड्या आणि 4 टेम्पोची तयारी फक्त शहरातून चालू आहे। प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक खेड्यामधून प्रत्येक गावातून प्रत्येक खेड्यातून जवळपास 4-4, 5-5 वाहनं 10-10 वाहन तयारी चालू आहे। आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय तांड्यावर त्या तांड्यातल्या सर्व माता भगिनींना सांगतोय की बा ही वेळ संधी काही बार बार येणार नाहीये, म्हणून उठ रे बंजारा जागा हो, एसटी आरक्षणाचा धागा हो। ह्या गोष्टींप्रमाणे स्वर्गीय वसंतरावजी नाईक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं, सेवालाल महाराजांना सांगून गेलेत किंवा एसटी मध्ये आपण आंध्र, कर्नाटक ह्या 2-3 राज्यामध्ये आपण या ठिकाणी आरक्षणामध्ये एसटी मध्ये येत आहोत। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्याला 100% आरक्षण मिळालंच पाहिजे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चितच आम्हाला न्याय देतील ही अशी आमच्या समाजाला अपेक्षा आहे आणि निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या नवीन पिढीला ह्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ 100% भेटणार आहे। म्हणून आगळा वेगळा मोर्चा या परभणी जिल्ह्यात एक महाराष्ट्रातील जे काही मोर्चे निघाले त्याच्यापेक्षा 4ही बाजूने पूर्ण लोक सर्व त्या ठिकाणी येणार आहेत आणि शांततामय आणि शहराला कुठलं काही गालबोट न देता त्या ठिकाणी मोर्चा आम्ही शांततामय त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार आहेत आणि निश्चितच आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी मोर्चाचं हे सत्र आमचं चालूच राहणार आहे। उद्या जर समजा मोर्चाचं सत्र हे चालू असताना आपण जर समजा थांबलो तर उद्याच्या हिवाळी अधिवेशनावर सुद्धा आमचा मोर्चा आहे, विभागीय कार्यालयावर सुद्धा आमचा मोर्चा आहे। ह्याच्यानंतर मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबई त्या ठिकाणी सुद्धा आमचा मोर्चा आहे। त्याच्यामुळं 100% समाज एकत्रीकरण झालेला आहे, समाजाला प्रत्येक समाज जागरूक झालेला आहे। त्याच्यामुळे एसटी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही कोणी काही स्वस्त बसणार नाही। किती मोठ्या संख्येनं नागरिक जमणार आहेत परभणीच्या मोर्चाला आणि मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? मुक मोर्चा असणार आहे का कसं मोर्चा असणार आहे? 1 लाखाचं टार्गेट आहे आमचं। परभणी जिल्ह्यातील महिला भगिनी असतील वेशभूषेमध्ये आणि पुरुष मंडळी, युवक मंडळी पूर्ण त्या ठिकाणी जमणार आहोत। 1 लाखाच्या वर मोर्चा निघणार आहे आणि घोषणानं मोर्चा निघणार आहे, मुक मोर्चा नाही आमचा। घोषणा देऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही तो मोर्चा काढत आहोत आणि निश्चितच शासन आमची दखल घेईल। कारण बहुजनांचे नेते म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, बहुजनांचे नेते म्हणून सन्माननीय अजितदादा पवार साहेब, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे महाराष्ट्र बघत आहे, म्हणून 100% आम्हाला त्याचा लाभ देणारच आहेत ते आणि आम्हाला आरक्षणाची संधी 100% मिळेल। चंद्रकांत राठोड होते। खरं तर 1 लाखपेक्षा अधिक बंजारा बांधव 7 तारखेच्या मोर्चाला उपस्थित राहणार आहे। गावखेड्यातून प्रबोधन केलं जात आहे, या मोर्चा संदर्भात तयाऱ्या खरं तर केल्या जात आहे। 7 तारखेला बंजारा समाजाचे मोठ्या संख्येनं बांधव परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, सोनपेठ, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।